समीरजी एकच फक्त प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की 19ला आपण एका परीने ठरवूया की 19ला शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मूर्खपणा केला असं धरूया. हा मूर्खपणा कायम करण्याचं तुम्हाला लायसन्स दिले. विचारधारा सोडली प्रवीणजी त्यांनी. विचारधारा समीरजी ऐका ऐका मी काय म्हणतो म्हणजे तुमची विचारधारा सोडला हा मूर्खपणा एका परीने केला असं आपण समजूया. असा मूर्खपणा करण्याचा तुम्हाला कायम लायसन्स दिलाय का तुमच्या पक्षाला? मग कसं काय होऊ शकतं हे? जर एका वेळेला तुम्ही शिवसेना चुकली म्हणून सांगता मग तुम्ही चूक कशी करता कायम? म्हणजे त्यांनी चूक केली म्हणून मी पण करायला मोकळा आहे असं म्हणणं आहे का आपलं? समीरजी बोला. चला वेळ संपत आले पण प्रवीणजी बोला. समीरजी बोला तुम्ही. प्रवीणजी आम्ही ज्यांना बरोबर घेतो आमची विचारधारा त्यांच्याप्रमाणे चेंज नाही करत. आम्ही आमच्या विचारधारेवर ठाम असतो. उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले त्यांनी आपली हिंदुत्वाची विचारधारा सोडली. आमच्या पक्षात जे लोक आले ते आमची हिंदुत्वाची विचारधारा आणि विकासाची विचारधारा. काय सांगताय समीरजी? मग मला हे सांगा की राष्ट्रवादी काँग्रेसनं काही हिंदुत्वाची विचारधारा पकडलेली आहे का? नाही प्रवीणजी ती पक्षाची गोष्ट करतात आणि मला पक्षाचीच विचारतीये. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष काँग्रेस बरोबर गेल्यावर त्यांनी विचारधारा बदलली आणि भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतो तेव्हा त्यांची विचारधारा बदलत नाही. इतकं सिलेक्टिव्ह कसं काय असू शकतं? कविताजी मला सांगा अजितदादांनी असं कोणतं स्टेटमेंट केलेलं आहे की जे आमच्या विचारधारे विरुद्ध आहे? आज त्यांनी सगळ्या गोष्टी असं कोणतं स्टेटमेंट केलंय की जे हिंदुत्वाचं आहे? सांगा ना. असं कोणतं स्टेटमेंट केलंय की जे हिंदुत्वाचं आहे? असं कोणतं स्टेटमेंट केलंय की जे त्यांनी बटेंगे तो कटेंगेला सपोर्ट केला नाही? त्यांनी सरळ सांगितलं आमची विचारधारा ही नाहीये, आमची शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. बघा कविताजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ती आमच्याबरोबर पूर्णपणे आहे. आमच्या विचारांना त्यांनी कुठेही अपोज केलेलं नाहीये. आमच्या विचारांना आम्ही ताकदीने आम्ही महाराष्ट्रात लागू केलाय, केंद्रात लागू केलाय. केंद्रात त्यांचं आम्हाला समर्थन आहे. श्रीराम मंदिर, भगवान श्रीराम मंदिर तिथे झालं तर त्यांनी काय अपोज केलाय का की मंदिर बनवू नका म्हणून?